तर पुण्यातील गर्भवतीच्या मृत्यू प्रकरणाचा प्राथमिक अहवाल आरोग्य उपसंचालकांसमोर मांडण्यात आलेला आहे। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर आरोग्य उपसंचालकांनी चौकशी हाती घेतली होती। अहवाल सादर करताना महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर देखील उपस्थित आहेत आणि हा जो बहुप्रतीक्षित अहवाल होता तो अखेर सादर करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, काय कळतंय नेमकं या अहवालाबाबत? बैठक सुरू आहे। पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत, त्याचबरोबर इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी आहेत आणि आरोग्य उपसंचालक देखील आहेत। त्याचबरोबर महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली चाकणकर या देखील आहेत। खरं तर ही आजची बैठक ही महिला सुरक्षेचा एकंदरीत आढावा घेण्यासाठी बोलवण्यात आली होती। स्वारगेटमध्ये जो प्रकार घडला महिलेवरती बलात्काराचा, तर त्यानंतर एकूण महिला सुरक्षेची परिस्थिती शहरातली तपासण्यासाठीची बैठक होती। मात्र दरम्यानच्या काळात पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावरती जे आरोप झाले आणि त्याची चौकशी करण्यासाठी आरोग्य विभागाकडून जी चौकशी नेमण्यात आली, त्या चौकशी समितीचे सदस्य किंवा त्या चौकशी समितीचे प्रतिनिधी देखील या बैठकीला बोलवण्यात आली आणि त्यांनी त्यांचा अहवाल पोलीस आयुक्तांसमोर आणि त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांच्यासमोर सादर केलेला आहे। आता या अहवालामध्ये नक्की काय आहे, तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने भिसे कुटुंबियांकडे पैशाची मागणी ॲडव्हान्स रक्कम मागितली होती, प्रत्येकी 10 लाख रुपये असं या अहवालामध्ये असल्याचं समजते। मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे ईश्वरी भिसे यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूला मंगेशकर रुग्णालय जबाबदार आहे का, याबद्दल या अहवालामध्ये काय म्हणण्यात आलेलं आहे, काय म्हटलं गेलं हे सर्वात महत्त्वाचं आहे, कारण त्यानंतरच कारवाईची दिशा ठरणार आहे। कारण आपण जर घटनाक्रम पाहिला तर 28 तारखेला सकाळी 9 वाजता ईश्वरी भिसे या मंगेशकर रुग्णालयामध्ये होत्या। पुढचे 4-5 तास ते त्या ठिकाणी होत्या। त्यानंतर ससूनला गेल्या, त्यानंतर सूर्या हॉस्पिटलला त्या गेल्या आणि दुसऱ्या दिवशी वाकडमधल्या मणिपाल हॉस्पिटलमध्ये त्यांचा मृत्यू झालेला आहे। तर हा सगळा घटनाक्रम आहे। त्यामुळे या अहवालामध्ये मृत्यूला कारणीभूत कोण आहे याबद्दल काय म्हणण्यात आलेलं आहे हे महत्त्वाचं आहे। हे थोड्याच वेळामध्ये स्पष्ट होईल अशी अपेक्षा आहे, कारण आरोग्य विभागाच्या उपसंचालकांकडून पोलीस आयुक्तांसमोर अहवाल ठेवण्यात आलेला आहे आणि पुढची दिशा कारवाईची अर्थातच पोलीस ठरवणार आहेत। निश्चित, धन्यवाद मंदार तूर्त या माहितीबद्दल। या अहवालातून नेमकं काय समोर येतं, कुठली तथ्य मांडली जातात यावर आपलं लक्ष असेल। तूर्त धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।